फिर्यादी हे बांधकाम जागेवर चौकीदारी करीत असतात. त्यांना त्यांचे टिनाचे शेडच्या मागून आवाज आल्याने त्यांनी दरवाजा उघडून शेडच्या बाहेर येऊन पाहिले असता अज्ञात 4 अनोळखी इसम हे फिर्यादी यांच्या दिशेने धावून आले व त्यांनी संगनमत करून फिर्यादीच्या हातातील रेडमी कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत 14,000 रुपयाचा हिसकावून घेतला. अशा फिर्यादी यांच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन राजापेठ येथे अपराध क्रमांक 87/2025 कलम 304(2)(3)(5) भारतीय न्यायदंड संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यातील अज्ञात 4 अनोळखी इसम यांचा शोध घेत असता डीबी पथक यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की 4 अनोळखी इसम हे पोलीस स्टेशन हद्दीत दिसून आले आहे. अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे शंकरनगर परिसरामध्ये जाऊन पाहणी केली असता आरोपी क्रमांक अभिमन्यू उर्फ मोनू सुरेश विश्वकर्मा व 21 वर्ष राहणार लक्ष्मीनगर अमरावती, आर्यन उर्फ गौरव नागफासे व 19 वर्ष राहणार बॉम्बे फैल अमरावती, सोमेश विश्वकर्मा व 19 वर्ष राहणार बॉम्बे फैल अमरावती व एक विधी संघर्षग्रस्त बालक हे मिळून आले. सदर आरोपी यांच्या जवळून दुचाकी वाहन यामाहा FZ FR and RR DISC रंग मॅट डार्क पर्पल क्रमांक MH20 FC 4946 अंदाजे किंमत 60,000 रुपये, बजाज पल्सर 125 रंग ऑरेंज अंदाजे किंमत 60,000 रुपये, एक MI कंपनीचा निळ्या रंगाचा जुना वापरता मोबाईल फोन अंदाजे किंमत 5,000 रुपये, नगदी 350 रुपये असा एकूण 1,25,350 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी यांना विश्वासात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन राजापेठ येथील अपराध क्रमांक 88/25 कलम 304(2)(3)(5) भारतीय न्यायदंड संहिता प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. नमूद आरोपीकडून अशा प्रकारचे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.